नमस्कार, मी जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बिना पाकाचे रवा लाडू. रव्याचे लाडू बनवायला तर खूपच सोपे आहे आणि खायला पण खूपच टेस्टी लागतात. दिवाळीत मानाचा पदार्थ म्हणजे रव्याचा लाडू. तर आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत. रेसिपी पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा. चला तर रेसिपी सुरू करूया. रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा, बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर आणि 1 छोटी वाटी भरून तूप घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण साखर मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. साखर वाटून घेतलेली आहे मी इथे. आता कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यात रवा टाकायचा आहे. रवा 2 मिनिटे तसाच भाजून द्यायचा आहे. तूप आपल्याला नंतर टाकायचं आहे, कारण रवा थोडा भाजला की नंतर तूप पटकन भाजतो नंतर तूप टाकल्याने. त्यामुळे नंतर आपण तूप टाकणार आहोत. इथे रवा चांगला भाजलेला आहे. आता मी इथे अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे. अर्धी वाटी तुपात मस्त असा रवा भाजून घ्यायचा आहे, एकदम खरपूस असा. त्यानंतर परत मी तेच तूप थोडं उरलेलं होतं ना अर्धी वाटीतलं, तेच टाकलेलं आहे परत. आणि त्यानंतर रवा हलवून घेतलेला आहे. रवा आता आपला भाजलेला आहे. पुन्हा असा सोनेरी रंग आलेला आहे. सोनेरी रंगावर पण नाही भाजायचा आहे, थोडाच असा म्हणजे थोडा सोनेरी रंग, थोडा पांढरा असाच आपल्याला रवा मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा होता. त्यानंतर आता याच्यात आपण साखर टाकणार आहोत. मिक्सरमधून वाटून घेतलेली साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि त्यावर झाकण ठेवून 10 ते 20 मिनटं याला तसंच राहून द्यायचं आहे, म्हणजे चांगलं असं नरम होतं ते. त्यानंतर 10 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे एका याच्यात काढून घेणार आहोत परातीत. त्यानंतर त्याच्यात 1 चमचा इलायची पावडर टाकलेली आहे. ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व परत मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू बांधला जातो. तुम्ही बघू शकता कसं असं नरम झालेलं आहे एकदम. याच प्रकारे मी सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. याच्यात तुम्ही थोडं दूध पण टाकू शकता, नाहीतर पाण्याचा शिंपडा मारला तरी पण चालेल, पण मी इथे दुधाचाच वापर केलेला आहे. अर्धा कप दूध टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, त्याने लाडू छान वळले जातात. मस्त असं एकजीव झालेलं आहे. आता मस्त असा लाडू बांधून घ्यायचा आहे. तुम्ही ह्या दिवाळीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी अजून छान छान दिवाळीच्या रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की फॉलो करा. हे बघा किती मस्त असा लाडू तयार झालेला आहे. एकदम झटपट होतात हे लाडू. अशा प्रकारे मी सर्व लाडू असे वळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती भारी दिसत आहे. खायला पण खूपच छान झाले होते. मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आपले लाडू झाले होते. हे बघा एकदम असे पटकन असे कडक पण नव्हते झाले जास्त, एकदम नरम असा आपला लाडू झाला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि खा आणि मजेत राहा. धन्यवाद.